पौवा है जो बंपर की मजा देता है असा एक माणूस आमच्या सोबत आहे, शेगावहून आलेला आहे आमच्या सोबत. या तीन कवी मध्ये दोन नितीन आहे, एक नितीन वरणकर आहे, एक नितीन देशमुख आहे. एक वरणकर आहे, गझलकार आहे. बापू गझल लिहितात, कविता लिहितात. पण तुम्हाला मी खात्रीशीर सांगू शकतो की बापूंचं गझलेवर जेवढं प्रेम आहे, बापूंनी जेवढी गझलेची सेवा 20 वर्षामध्ये 25 वर्षामध्ये केलेली आहे, त्यापेक्षाही जास्त सेवा गझलेची या माणसानं नितीन वरणकर सरांनी केलेली आहे. ती कशी तर डॉक्टर साहेब त्यांनी 20 वर्षात एकही गझल लिहिली नाही. आणि सध्या हल्ली सोशल मीडियावर परिस्थिती अशी आहे की काही लोकांनी कविता न लिहिणे सुद्धा कवितेची सेवा करण्यासारखं असते, पण त्यांना समजत नाही. आमच्या नितीन वरणकर सरांना 25 वर्षा अगोदर सांगितलं आणि त्यांनी त्या दिवशी सांगितलं की मी इथून पुढची 25 वर्ष मी गझलेची सेवा करणार आहे, आणि त्यांनी खरोखर एकही गझल लिहिली नाही. असा माणूस आपल्यासोबत आहे. शेगावच्या निर्विवादपणे 3च गोष्टी प्रसिद्ध आहेत, एक गजानन बाबा, दुसरी शेगाव कचोरी आणि तिसरे नितीन वरणकर सर. मी आपल्यासमोर उभं करतोय नितीन वरणकर, हास्य सम्राट, एबीपी माझा सम्राट. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या माणसासाठी. माणूस पुढे काय आहे बाकीचा परिचय त्यांच्या कवितेमधून तुम्हाला देणार आहे नितीन वरणकर, शेगाव. आदर्श गणेश मंडळ आर्नीचं या ठिकाणी आम्ही सगळे कवी लोक आभार व्यक्त करतो. मी उपस्थित सर्व कवीपैकी सर्वात स्मार्ट कवी आहोत. तुम्हाला डाऊट आहे का? आणि एवढं चांगलं असूनही मला लोक हे विचारतात की हे हाताले काय झालं. म्हणजे कसं असते की लोकांना एखादी चांगली पांढरी फटक भीत असली, ते चांगली भीत दिसत नाही, त्याच्यावर एखादा पोवटा आपला शेणा जातो, ते म्हणतात अरे हा पोवटा. तर मला लोक विचारतात हे हाताले काय झालं. मग मी त्याला सांगतो की बाबा माझे वडील क्लासून होते, सतत दौऱ्यावर आहेत, त्याने मला पोलिओ पाजला नाही म्हणून पोलिओ झाला. मग चुप बसाव की नाही. मग तुमचे वडील क्लास 1 कोण्या डिपार्टमेंटला होते? म्हटलं ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटला होते. मग चुप बसाव की नाही. मग त्यांची पोस्टिंग कुठं होती? म्हटलं टुनकी बुजुर्ग या गावले होती. ते म्हणतात त्या गावले तर फक्त गट ग्रामपंचायत आहे, या ग्रामसेवक तलाठी याच्यावर साहेबही नाही कोणता. आणि तुमचे बाबा क्लास 1 कसे होते? म्हटलं तुले काय मी क्लास 1 ऑफिसर म्हटलं. माय बाबा क्लास 1 होते म्हणजे वर्ग पहिला शिकेल होते. तो म्हणे तुम्ही म्हणा ते सतत दौऱ्यावर. म्हटलं बाबा तुला दौरा नाही म्हटलं, मी डवरा म्हटलं. बाबा दौऱ्यावर आहे. बरोबर राहायला एक आला बाबा त्या किराणा दुकानात गेलो मी, एक जणाला हाताला काय झालं. आता सांगू 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 मी लय कावलो. म्हटलं भाऊ आमचं नवरा बायकोचं भांडण झालं आणि बायकोनं हात पीर गावला. म्हटलं ओरे बापरे, खूपच खतरनाक आहे म्हणे. कुठं लिहावं म्हणे. म्हटलं MS 27 पासिंग आहे म्हणे. ओरे बापरे. मग ते म्हणे आहे की मग फारकती दिली. अबे म्हटलं फारकती देऊन काय करते, आपण दुसरी करा. तिनं हाय हात फिरगा. त्यापेक्षा म्हटलं नांदा सौख्य बरेच चालू आहे. ते घेऊन आलं म्हणे हाताने काय झालं. अरे भाऊ म्हटलं रस्त्यानं चाललो होतो, गाडी चाललो तर समोरून म्हटलं ट्रक आला आणि त्याच्या ट्रकाच्या खाली मग हात चालला गेला. आता लोक एवढे रिकामे आहेत, जे पेशंटले पाहायला जातात, दवाखान्यात जातात, तर त्याची बीपी शुगर वाढवून टाकतात. त्याने धीर तर देत नाही. आला एक जण, बरं झालं. आता माझा हा डावा हात गेला असता तर त्यानं असं म्हटलं बरं झालं डावा गेला, उजवा नाही गेला. बरं झालं डावा गेला. जो आला तो म्हणे बरं झालं म्हणे एकच हात गेला, दुसरा नाही गेला. बरं झालं म्हणे उजवाच गेला, डावा नाही गेला. बरं झालं म्हणे उजवाच गेला, डावा नाही गेला. दिवसभर ऐकू 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 बोर झालो. रात्री आला एक जण, म्हणे काय झालं. म्हटलं गाडी खाली हात गेला. बरं झालं म्हणे हा उजवा गेला, डावा नाही गेला. अरे हा म्हटलं गेलता म्हटलं डावाच, पण मी तो काढला हा उजवा घातला. आता
लग्न झाल्यावर माझी पत्नी की नाही भलकशी नाराज झाली होती. तर तिच्या मायले तिच्या घरच्या गावातल्या बाय म्हणून, बाई एवढी साजरी पोरगी तुम्ही फक्त ते मास्तर की पाहिली म्हणे, बाई पोरीची माती केली म्हणे, बाई एवढी साजरी पोरगी दिली म्हणे, बापा माती केली म्हणे त्याची. मग खूप नाराज 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 राहायचा पत्नी. पण मी तिला सांगितलं एक दिवस, म्हणून तुला जो पती मिळाला म्हटलं, तुझ्यासारखी भाग्यवान सून गावात नाही म्हटलं कोणती. म्हणे याच्यात कोणतं भाग्य म्हणे याचा हातात म्हणे, तुझ्यासारखी भाग्यवान सून आपल्या गावात नाही म्हणे. काय आहे त्यात भाग्य? म्हणत तुला जो पती मिळाला तो 1 हँड आहे म्हटलं, बाकी गावातले सगळे सेकंड हँड आहेत म्हटलं. तेव्हापासून मग आमचं पद्धती चालू आहे. मी असे येऊ शकतो. तर आता माझ्या बाबांना काय झालं, तर प्रत्येक माणसाला काय वाटतं की जायचं, लग्न झाल्यावर असं वाटतं की जायचं अजून 12 महिने थांबलो असतो तर बरं झालं असतं. ते मोबाईलचे नवीन नवीन व्हर्जन येत राहतात की नाही, तापच पाहते माणूस. आता फालतू मोबाईल घेतला, दुसरा चांगला येते 6 महिन्यानं. तर लग्न झाल्यावर प्रत्येकाला असं वाटतं की जायचं आपण थांबलो असतो तर जमलं. पण आता सगळे कबूल नाहीत करत. लग्न झाल्यावर मला काय काय तकलीफ झाली त्याची मी तुम्हाला गोट सांगतो. फक्त कोणाजवळ गोट काढू नका. मी एवढ्यासाठी इतक्या दुरून आलो की बा आपल्या मनातलं दुसऱ्याला सांगितलं की मन जरासं हलकं होतं. म्हणजे घरी त्याच्यामध्ये. तर बुढ्यानं माझ्या लग्नाची बेजा केली घाई नावाची कविता सांगतो. जर ती आवडली तशी टाळी वाजवतो. आपण येले नाही वाजवली चालते, ते समजदार आहे. तर माय प्रत्येक कळव्यावर अशी वाजवा की ज्याला म्हणतात ते. हो, कवितेचं नाही. बुढ्यानं माझ्या लग्नाची बेजा केली घाई. मला कोरा राहिला कागद, मला कोरा राहिला कागदनं सरून गेली शाई. बुड्यानं माझ्या लग्नाची बेजा केली घाई. बुड्यानं माझ्या लग्नाची बेजा केली घाई. अरे पहिले पहिले वाट्यास जिंकला पुंगळ. लग्न फक्त झालं असं वाटतं वर्ल्ड कपच जिंकून आलो आपण. पहिले पहिले वाटे असं जिंकला पुंगळ. जमाशीन पुण्य म्हणून भेटलं त्याचं फळ. पण 3 टाइम भांडल्याशिवाय तिले भाकर धकत नाही. बुढ्यानं माझ्या लग्नाची बेजा केली घाई. अरे पावडर लावते, शॅम्पू लावते, होटाले लावते लाली. तोंड असं दिसते जसं दयान घेऊन आली. अरे दिसून राहिली म्हणते, अरे दिसून राहिली म्हणते मी ऐश्वर्याची आई. बुढ्यानं माझ्या लग्नाची बेजा केली घाई. अरे एक लेकरू होय लोक बेजा गुलू गुलू राहे. आणि माझ्या संग बसून काला मोळू मोळू खाय. आता धौस देते मले, आता धौस देते मले आना बोलते भल काही. बुढ्यानं माझ्या लग्नाची बेजा केली घाई. अरे तट्ट खाओ तट्ट राहो फिकर नव्हती काही. हसत जाओ खेळत जाओ फिरो दिशा दाही. अरे कुठून सुचली बुद्धी मले लागलो हिच्या वाई. बुढ्यानं माझ्या लग्नाची बेजा केली घाई. अरे मायनं हात फिरोताच केस डोक्यावर आले. ज्यावेळेस माझा जन्म झाला त्यावेळेस आईने डोक्यावरून हात फिरवला. अरे मायनं हात फिरोताच केस डोक्यावर आले. आणि बायकोनं हात फिरोताच सफाचक आता जो तू म्हणते आबा मले तवा वाटते काहीच्या माई. त्यानं माझ्या लग्नाची बेजा केली घाई. आता ते
ते तर मीच आहो की टिकली. आता बायको कोणाची कलेक्टरची असो, DSPची असो, ठाणेदाराची असो की चपराशाची असो, हा एवढा डायलॉग म्हणतेच. ते तर मीच आहो की टिकली, ते तर मीच आहो की टिकली असं सांगते गाव भर. लेकराईसाठी राहतो म्हणे झाली अंग भर. अरे तिच्या जिकून बोलते राजा, एकुलती एक साई. बुढ्यानं माया लग्नाची बेजा केली घाई. अरे कपडे असे धुतो भाऊ, दाराले लावून गोटा. कोणाला धुताव ना. अरे कपडे असे धुतो भाऊ, दाराले लावून गोटा. आणि भांडे घासता खेपी, टीव्हीचा आवाज करतो मोठा. तरी अपमान करत राहते, तरी अपमान करत राहते मला ठाई ठाई. बुढ्यानं माया लग्नाची बेजा केली घाई. अरे तिचे सोयरे आल्यावर पाहुणचा टापो टाप. अरे तिचे सोयरे आल्यावर पाहुणचा टापो टाप. माये सोयरे आल्यावर बिमार पडे आपो. आता जास्तच ते म्हणतात. भर दिवाळीत राजा, भर दिवाळीत राजा मग पेटवते होई. ज्यानं माया लग्नाची बेजा केली. या हाताचं खरं रहस्य सांगतो तुम्हाला. एक दिवस अंगात आलं तिच्या, अंगात आलं तिच्या मला पिरगावला हात. लोकाईले पटू पटू सांगो, पोलिओनं केला घात. पर तिच्या स्वभावासाठी पंढरीच्या केल्या वाऱ्या पायी पायी. बुढ्यानं माया लग्नाची बेजा केली घाई. आता तिने पुढच्या 2 ओळी म्हटल्यावर मला असं वाटलं की तिचे सगळे गुन्हे माफ करावं. आणि त्याच्या पुढच्या तिने 2 ओळी म्हटल्यावर असं वाटतं की सहायचा जीवच देऊन टाका. त्या वटपौर्णिमेला तिने त्या वळाच्या झाडाला धागा गिगा गुंडावला. तर ते आंबा ठेवला. पुढे पा काय म्हणे त्या वळाले. वट पौर्णिमेले म्हणे देवा, आमचा हात जोडा ठेवलो. मला जमलं काय. वट पौर्णिमेले म्हणे देवा, आमचा हात जोडा ठेवलो. अन मले करजो नवरा, अन याले बायको. तिनं आंबा घेतला खाऊन, तिनं आंबा घेतला खाऊन ठेवली माह्यासाठी कोई. बुढ्यानं माह्या लग्नाची बेजा केली घाई. आता काची पडलो असा, काची पडलो असा आता सुचत नाही काही. तुम्हाला सांगून त्याचा काही फायदा नाही. अरे मनात येते, मनात येते जवळ करा समुद्राची खाई. बुढ्यानं माया लग्नाची बेजा केली घाई. मला कोरा राहिला का ग, मला कोरा राहिला का गगन सरून गेली शाई. बुढ्यानं माया लग्नाची बेजा केली घाई. वा वा. तुमची फरमाईश आहे.